नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट आहे 30/7/2025. नोटीस नंबर 5 नीट UG 2025. तर नोटीस कशाबाबत आहे? तर मॉडिफिकेशन इन एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू BAMS, BHMS आणि BUMS. म्हणजे BHMS, BUMS आणि करणारा BAMS यासाठी जो इलिजिबल क्रायटेरिया होता त्याच्यामध्ये आता मॉडिफिकेशन केलेलं आहे. MBBS, BDS, BAMS आणि BUMS, BHMS यासाठी इलिजिबल क्रायटेरिया काय होता? तर कॅन्डिडेट बिलॉंगिंग ओपन कॅटेगरी अँड EWS कॅटेगरी मस्ट हॅव ऑब्टेन नॉट लेस दॅन 50%, दॅट इज 150 आउट ऑफ 300 मार्क इन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी टेकन टुगेदर ॲट HSC और इक्विलंट एक्झामिनेशन. म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये असतील आणि EWS कॅटेगरीमध्ये असतील त्याला 12वीला जे मार्क म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे जे मार्क आहेत ते 50% पाहिजे. म्हणजे 300पैकी 150 मार्क मिनिमम हवे होते. पुढे अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन ACBC, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन विथ PWD क्लेम अँड ACBC विथ PWD क्लेम must have obtained not less than 40% mark, that is 120 out of 30 mark in physics, chemistry, biology taken together at HSC or equivalent examination. म्हणजे जे ACBC कॅटेगरीमध्ये असतील किंवा PWD कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 40% मार्क हवेत PCB ग्रुपमध्ये, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 300पैकी 120 मार्क त्यांना हवे होते. आणि पर्सन विथ डिसेबिलिटी दॅट इज PWD कॅन्डिडेट इन जनरल कॅटेगरी must secure not less than 40% mark, that is 135 out of 300 in physics, chemistry, maths, biology. म्हणजे या ॲडमिशनसाठी PCB ग्रुपमध्ये मिनिमम मार्कांची इलिजिबिलिटी होती, पण आता ही इलिजिबिलिटी काढलेली आहे. तर नवीन रूलप्रमाणे द मिनिमम मार्क पर्सेंटेज इलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन फॉर ऑल कॅटेगरी इन रेग्युलेशन ॲज नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम अँड मेडिसिन अँड नॅशनल होमिओपॅथी कमिशन स्टँड्स विड्रॉन. म्हणजे हा मिनिमम मार्कांचा क्रायटेरिया काढलेला आहे, विड्रॉन केलेला आहे. देअरफॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी कोर्स इज कॅन्डिडेट शाल हॅव पास 10+2 और इक्विलंट विथ सब्जेक्ट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे BAMS, BUMS आणि BHMS साठी क्रायटेरिया काय दिलेला आहे? फक्त तो 12वी पास असला पाहिजे विथ सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी. देर इज नो चेंज फॉर MBBS अँड BDS कोर्स. म्हणजे हा चेंज फक्त BAMS, BUMS आणि BHMS साठी आहे, MBBS आणि BDS साठी नाही. MBBS आणि BDS साठी जो क्रायटेरिया आहे तोच क्रायटेरिया ठेवलेला आहे. In the view of schedule published wide notice number 1, candidate who were not eligible earlier and fill the form only the group C will be permitted for choice preferences filling for group B if eligible as per schedule. म्हणजे ज्यांना मिनिमम मार्कांची एलिजिबिलिटी नव्हती ते ग्रुप बीचा फॉर्म भरू शकले नव्हते, त्यांनी ग्रुप सीचा भरला. अशा कॅन्डिडेटना आता ग्रुप बीचा म्हणजे BAMS, BHMS आणि BUMS या कोर्ससाठी ते फॉर्म भरू शकतात. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक नवा व्हिडिओ घेऊन.